आपल्यासोबत आपला प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान देखील जोडलेले आहेत। भाग्यश्री, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा होतीये, जरांगेंची भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी। काय तोडगा निघेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आता नजरा लागल्यात। नक्कीच आपण बघतोय की महाराष्ट्राच्या संपूर्ण नजरा लागलेल्या आहेत। संदीप शिंदे जे आहेत, माजी न्यायमूर्ती आहेत, निवृत्त माजी न्यायमूर्ती, ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काही गोष्टी पटवण्याचा प्रयत्न करतात। मात्र जरांगे पाटील जर आपण बघितलं तर त्यांच्या चेहऱ्याचे जे हावभाव आहेत ते सांगतात की ते कुठल्या पद्धतीत ती गोष्ट मानायला तयार नाहीये। आपण जर बघितलं तर काल त्यांनी असं सांगितलं होतं सामाजिक न्याय विभागाने की वंशावळ जी गठीत करण्याची मुदतवाढ आहे ती 30 तारखेपर्यंत आपण वाढवूया, 30 जून 2024 पर्यंत ती वाढवूया, अशा पद्धतीचं देखील एक पत्र काढलेलं होतं। त्यानंतर आज देखील यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक चर्चा झाली। उपसमिती विखे पाटील देखील सातत्याने सांगत होते की आम्ही काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। यावर देखील आज जर बघितलं तर 2-2.5 तास जवळपास सरकारची चर्चा सुरू होती उपसमिती बरोबर। या सगळ्यामध्ये जर एकंदरीत बघितलं तर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत, माजी निवृत्ती न्यायमूर्ती, ते इथे आलेले आहेत, जरांगेंशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जरांगे पाटील एकाच मुद्द्यावर ठाम आहेत की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण हवंय, कुणबीच्या नोंदी काढा आणि कुणबीच्या नोंदीनुसार आम्हाला आरक्षण द्या, मराठा हे कुणबीच आहेत, अशा पद्धतीनं त्यांना ते समजावून पाहतायत। एकंदरीतच दोघांमध्ये जी चर्चा चालली आहे ती अत्यंत गहन विषयावर चर्चा चालली आहे। त्यामुळे आज काय तोडगा निघणार काय यावर हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। त्याचं कारण माजी निवृत्ती न्यायमूर्ती आहेत, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत ह्या गोष्टी कशा बसवायच्या ते त्यांना सगळ्यात जास्त चांगलं माहिती असणार। त्यामुळे एकंदरीतच कायद्याच्या चौकटीत हे कसं बसेल आणि कायद्याच्या चौकटीत कसं तुम्हाला आरक्षण कसं देता येईल यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं ते सांगतात जरांगेंना। पण जरांगे आता काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्वाचं आहे। आता ज्या पद्धतीने माजी न्यायमूर्ती सांगण्याचा प्रयत्न करतायत त्या पद्धतीने जरांगे काही ऐकायला तयार वाटत नाहीये। एकंदरीत त्यांच्या अभावावरनं ते देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांना, आणि कशा पद्धतीने हे चौकटीत बसेल याचा अभ्यास जरांगेंनी देखील केलेला आहे, आधी देखील त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच हे कसं सगळं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतोय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। न्यायालयात देखील हा मुद्दा गेल्यानंतर तोच मुद्दा देखील तिथे टिकणं महत्वाचं आहे। त्याचं कारण आपण बघितलं की 3दा हिअरिंग झालेले आहे त्याचा। एकदा तर पूर्ण हिअरिंग होता रिझल्ट येणार असं वाटत असताना न्यायमूर्ती जे होते त्यावेळेस देवेंद्र उपाध्याय यांची निवृत्ती जवळ आली होती, त्यांनी निवृत्ती घेतली। त्यानंतर आलोक आराधे आले, आलोक आराधेंनी देखील आता बघितलं तर सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली। आता श्री चंद्रशेखर आले, त्यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार। त्या न्यायालयात हे टिकणं खूप महत्वाचं आहे। त्यामुळे सगळ्या बाजूने या सगळ्यावर विचार सुरू आहे आणि हा विचार संदीप शिंदे यांच्याकडनं देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्याचबरोबर जरांगे देखील आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत। ते कुठे निर्धार करण्यात आलेले आहेत की मुंबईत आले त्याच वेळेला त्यांनी पक्का निर्धार केलेला होता की ओबीसीचं आरक्षण ठेवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, आणि त्यानुसार त्यांनी देखील अभ्यास केलेला आहे। त्यांनी देखील त्यांचे वकील जे आहेत ते तयार आहेत, त्यांनी वकिलांबरोबर देखील अनेक वेळेला चर्चा केलेली आहे। त्यामुळे ते देखील काहीतरी सांगू पाहतायत। त्यामुळे ते नेमकं काय सांगू पाहतायत आणि नेमकं यांच्यामध्ये काय चर्चा होते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आणि थोड्याच वेळेला जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधतात का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। त्याचं कारण महत्वाचं आहे की सकाळी ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कोणत्याही पद्धतीत जर आमच्या पोरांना मारहाण केली तर फडणवीस त्याला जबाबदार असतील, फडणवीस आणि मोदी सरकार देखील जबाबदार असेल, याची झळ डायरेक्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी सरकारला देखील पोहोचेल, अशा पद्धतीचं भाष्य जे आहे ते जरांगेंकडनं करण्यात आलेलं होतं। त्यानंतर पाणी बंद करू नका, आयुक्तांना देखील त्यांनी एक इशाराच दिलेला होता। खरं तर असं म्हणतात तर काहीच वावगं ठरणार नाही। त्यानुसार जर बघितलं तर बीएमसीने देखील आता त्यानंतर सोयी सुविधा करण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर एकंदरीतच सरकार देखील हालचालींना वेग आलेलं पाहायला मिळतं सरकारच्या, कारण अशा इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे आंदोलनकर्ते आले त्यांना आवरणं खरंच सरकारला कठीण जात असल्याचं पाहायला मिळतंय। कारण अपुरी यंत्रणा आहे, 1500 पोलीस कर्मचारी फौजफाटा तैनात आहे। मात्र या सगळ्याला हा तोडगा नाहीये। तोडगा आम्हाला एकच हवा आहे, आरक्षण। हे एकच महत्वाचा मुद्दा आहे जो आरक्षणाचा आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत।
त्यामुळे तुम्ही कितीही तोडगे काढले तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही ते जाणार नाही या भूमिकेवर जरांगे देखील ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच आज ज्या पद्धतीने सरकार भूमिका घेताना पाहायला मिळतंय, उपसमितीचे माजी निवृत्ती न्यायाधीश संदीप शिंदे इथे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आणखी देखील काही पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने आपण बघू शकतो की सरकार देखील या प्रश्नाला घेऊन आता हळूहळू गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कृपा, निश्चितच भाग्यश्री, आपण पाहिलं तर माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या जरांगेंच्या भेटीआधी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न झाली आणि पुन्हा आता अशी माहिती मिळतेय की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या या भेटीनंतर पुन्हा आता उपसमितीची बैठक होणार असल्याची ही माहिती मिळतेय. नक्कीच कृपा, कारण ऐकडनं निरोप काय येतोय, जरांगे नेमके काय बोलतायत हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेणं गरजेचं आहे. या बैठकीत स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत उपसमितीचे अध्यक्ष ते देखील उपस्थित असतील. या व्यतिरिक्त संदीप शिंदे तर आहेतच, मात्र या व्यतिरिक्त जे पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित असतील. या सगळ्यांना सांगणं, जो काही निरोप आहे जरांगेंचा तो सांगणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यानंतर जरांगे जे काही बोलतात ते त्यावर देखील विचार विनिमय केला जाईल. तो विचार विनिमय करून ते चौकटीत बसता येतंय का, बसवता येतंय का, बसेल का, या सगळ्या शक्यता पडताळल्या जातील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण जर बघितलं तर त्या सुरुवातीला 15% आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं आणि हे आरक्षण कोर्टात टिकलंच नाही. जर आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर त्या आरक्षणाचा यांना काहीच फायदा होणार नाहीये. हे लक्षात घेऊनच माजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे काहीतरी हालचाली करतील असं शक्यता देखील सध्या वर्तवण्यात येते. कारण एकंदरीतच आता जर बघितलं तर मराठ्यांना 10% आरक्षण दिलंय जे कोर्टात टिकलंय, त्याच्या आधी 15% आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही. मात्र यांना जे ओबीसी मधनं आरक्षण द्यायचंय ते कोर्टात टिकतंय का हे बघणं देखील महत्वाचं आहे. कारण ऑलरेडी ओबीसींना 32% आरक्षण आहे आणि त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये अनेक जाती जमातींचा समावेश आहे. यामध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट करायचं असेल तर मराठा समाज हा काही केवळ 10% मर्यादित नाहीये. महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर या समाजाचं जे टक्केवारी आहे ती अधिक आहे, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा देखील विचार केला पाहिजे. तेथेच असं जर बघितलं तर ओबीसी समाज देखील एका साईडला आक्रमक होताना पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करणं खूप गरजेचं आहे आणि हा विचार विनिमय नक्कीच निवृत्त न्यायमूर्ती म्हणून शिंदे करतील यावर सरकारचा, जरांगेंचा देखील विश्वास आहे का. सरकारचा विश्वास तर आहेच, मात्र जरांगेंचा विश्वास आहे का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जरांगे देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात शिंदेना. शिंदे नेमकं हे ऐकणार का, शिंदे त्यांच्या कायद्याच्या चौकटीत हे बसवणार का हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. कृपा, निश्चितच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाबाबत महायुती म्हणून आमची भूमिका एकच आहे. तर दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मनोज जरांगे यांची भेट घेतली पाहिजे, या सर्व आंदोलनावर एकूणच सुवर्ण मध्य काढला पाहिजे आणि मनोज जरांगे यांची देखील एक ठाम भूमिका आहे की GR काढा मगच उपोषण सोडणार, अशी स्पष्टोक्ती खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. नक्कीच आपण ह्याच्यामध्ये संजय राऊतांचा उल्लेख केला, पण मी आणखीन एक उल्लेख करू इच्छिते. कृपा, राज ठाकरे यांना जर विचारलं तर राज ठाकरे सातत्याने एकच गोष्ट सांगतायत की एकनाथ शिंदेना जाऊन विचारा, एकनाथ शिंदेना जाऊन विचारा. एकनाथ शिंदेनी नेमकं त्यावेळेला काय केलं ते त्यांना जाऊन विचारा. अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते राज ठाकरेंकडनं देखील केलं जातंय. त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय कोण आहे ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने सांगतात फडणवीसांना की जाऊन तुम्ही भेटा, सुवर्ण मध्य काढा, मात्र फडणवीसांपेक्षा उपसमिती जी आहे ती यातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची जरी जबाबदारी असली तरी देखील उपसमिती जी नेमलेली आहे ती त्यासाठी नेमलेली आहे आणि ती काम करते. त्यामुळे आम्ही कुठेतरी यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती सातत्याने फडणवीस देखील देत आहेत. एकीकडे या सगळ्यामध्ये राजकीय वातावरण गढूळ झालेलं पाहायला मिळतंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टीला अत्यंत महत्व आहे, कारण पालिका निवडणुका आल्यानंतरच या सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा भाष्य केलं जाताना पाहायला मिळतंय. याची चर्चा देखील सौम्य पद्धतीने सगळीकडे रंगलेली पाहायला मिळते की महापालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच जरांगे पाटील मुंबईत का आले. या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे का, हे सगळं बघितलं जात आहे आणि यासाठी
सगळीकडनं सरकार देखील प्रयत्न करताना पाहायला मिळतंय. यात मात्र एक नक्की की एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेत आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्वाचं आहे. पण जर बघितलं तर अजित पवारांचे जे खासदार आमदार आहेत ते स्वतः मनोज जरांगे पाटील यांना काल भेटून गेलेले आहेत. त्यांनी पाठिंबा देखील नोंदवलेला पाहायला मिळतो. याचबरोबर प्रकाश सोलंकी तर स्वतः सांगतात की अनेक खासदार आमदार असेही आहेत प्रकाश सोलंकी सारखे, ते स्वतः सांगतात की आमचा वैयक्तिक विचार आहे हा, आणि वैयक्तिक विचारासाठी आम्ही जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील त्यांच्याकडनं केलं जात आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर ही सगळी गोम कधी सुटणार, कशी सुटणार, आणि शिंदे याला न्याय देणार का, विखे पाटील यावर काय प्रतिक्रिया देणार, या सगळ्याचा विचार विनिमय होणार का, आणि विचार विनिमय होणार तर या विचार विनिमयामध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीचे निर्णय घेतले जाणार, कायद्याच्या चौकटीत कसं बसवता येणार, या सगळ्यावर एकंदरीतच भाष्य करणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्यावर सरकार नेमकं काय भाष्य करतंय, कशा पद्धतीचा विचार करतंय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच भाग्यश्री, आणखी एक मुद्दा असा आहे की एका बाजूला मराठ्यांचा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर अनेक आरोप केलेले आहेत. ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे. जरांगेंची मागणी बेकायदेशीर असल्याचं हाकेंनी वक्तव्य केलंय. ओबीसींच्या अस्तित्वाची आमची देखील लढाई असणार आहे असं देखील लक्ष्मण हाके म्हणतात. नक्कीच ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके म्हणतात त्याच पद्धतीने जरांगेंनी देखील सकाळी इथे एक वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं की नेते आणि मंत्री लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायची आमची भूमिका नाहीये. आम्हाला डायरेक्टली त्यांच्यात 32% आरक्षण असेल तर डायरेक्ट 32% आम्हाला द्यायची आमची कधीच भूमिका नव्हती. कोणाचं ओरबडून आम्हाला काहीच घ्यायचं नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने जरांगेंकडनं देखील करण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी काल जर आपण बघितलं तर विखे पाटील यांनी देखील लक्ष्मण हाकेंना सांगितलेलं आहे की या विषयात तुम्हाला बोलण्याचं काहीच कारण नाहीये, काही तुमचा संबंध नाहीये. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर त्यांना कुठेतरी इन्सिक्युरिटी वाटतेय की जर मराठा समाज, मी म्हटलं तसं कृपा की मराठा समाज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आणि जर या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचं ठरवलं तर या बाकीच्या ज्या जाती जमाती ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यांना त्याचा पत्ता बसू शकतो, अशी भीती कुठेतरी त्यांना वाटते. मात्र या सगळ्यावर आता सरकार काय तोडगा काढतं हे बघणं देखील महत्वाचं आहे. कारण एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी, दोन्ही समाज महाराष्ट्रासाठी तितकेच महत्वाचे आहेत. कारण या सगळ्या दोन्ही समाजांवर पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे, मतांचं गणित अवलंबून आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. कारण आपण अनेक वर्ष बघतोय की ज्या ज्या वेळेला जातीपातीचं राजकारण आलेलं आहे त्या त्या वेळेला मतांची गणितं ही राखली जातात. मग ते सरकारी पक्ष, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, जातीची गणितं ही राखली जातात. आणि यासाठी मुळात हा सगळा खेळ चालतो का असा प्रश्न देखील अनेक सामान्य कार्यकर्त्यांना, अनेक सामान्य नागरिकांना देखील पडलेला पाहायला मिळतो. मात्र या सगळ्यावर एक तोडगा काढणं कुठेतरी गरजेचं आहे, आणि तो तोडगा महाराष्ट्रात मराठा समाजाच्या निमित्ताने मिळेल का हे बघणं देखील महत्वाचं आहे. यामध्ये एक आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो. आपण जर बघितलं तर जातीनुसार जनगणना करा अशी मागणी खरं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लावून धरलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर सरकारने देखील त्यावर विचार विनिमय केला आणि जातीनुसार जनगणना होणार अशी एक भूमिका घेतली. त्यामुळे जातीनुसार जनगणना झाल्यानंतर देखील त्यात कशा पद्धतीने फरक पडतो, या कुणबींच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकार दरबारी किती आहेत, आणि जे कुणबी ऑलरेडी ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनी ऑलरेडी ओबीसी मधनं आरक्षण घेतलेलं आहे, मग आणखी जे किती नोंदी येत आहेत, त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या काही नोंदी आहेत का, ते कागदपत्र मिळत आहेत का, हे सगळं बघणं खूप महत्वाचं आहे. या खरं तर विषयाला खूप अनेक पैलू आहेत, आणि या अनेक पैलूंमधनं हे सगळं बघणं खूप गरजेचं असतं. कारण याआधी देखील ज्यावेळेला कोर्टामध्ये ही केस उभी राहिली होती त्यावेळेला ज्या वेळेला विरोधी पक्ष त्याला याचिका आपली बाजू मांडत होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मराठा समाज किती आपण म्हणू शकतो त्यांना की किती ते मागासलेले आहेत त्याचा विचार करा, त्यांचे शिक्षण किती झालेलं आहे त्याचा विचार करा, त्याची आकडेवारी समोर आणा. आणि न्यायमूर्तींनी त्यावेळेला
न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयात बसलेले होते. त्यांनी देखील सांगितलं होतं की याची आकडेवारी आम्हाला द्या की किती जण मागासलेले आहेत, किती जणांना शिक्षणापासून वंचित आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची काय आहे, जी पूर्वी आहे तीच आता त्यांची आर्थिक परिस्थिती राहिलेली आहे का. कारण पूर्वी मराठा समाजाचं एक चांगली परिस्थिती असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर ज्या वेळेला आपण बघितलं की अण्णासाहेब पाटील यांनी खरं तर हा लढा जो आहे तो उभा केलेला होता आणि या अण्णासाहेब पाटील यांनी जो लढा उभा केला त्याच्यानंतर त्यांनी 1978 ला साधारण सुरुवात झाली होती. त्यानंतर 23 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी स्वतः आत्महत्या केलेली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि त्यांनी मृत्यू झालेला होता त्यात. आणि त्याचं मेन कारण हेच होतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं नव्हतं. मराठा समाजात त्यावेळेला तीव्र संताप निर्माण झाला होता, न्यायासाठी निर्धार देखील निर्माण झाला होता. मात्र 1990चं दशक आलं, मंडल आयोगानंतर ओबीसी आरक्षण आलं, पण मराठा समाजाला त्याचा काही फारसा लाभ पाहायला मिळाला नाही. 2009 मध्ये पहिली मोठी चळवळ उभी राहिली. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्यावेळेला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आरक्षण, मात्र ते कायद्याच्या अडचणीत टिकलं नाही. मग 2016ला कोपर्डी प्रकरण झालं, मराठा क्रांती मोर्चा निघाला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी गावात 14 वर्षीय मुलीवर अन्याय झाला होता आणि तो मराठा समाजाने केला असा त्यांचा आरोप होता. त्याच वेळेला मराठा समाज पेटला होता आणि या कोपर्डी प्रकरणानंतर अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान आठवून पुन्हा एकदा आंदोलनाला व्यापक सुरुवात झाली होती. 2018ला आरक्षण मिळालं, मी म्हटलं तसं 16% आरक्षण दिलं, जे कोर्टामध्ये टिकलं नाही. कारण 50%पेक्षा अधिक आरक्षण झाल्याने न्यायालयाने तो निर्णय रद्द केलेला होता व मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं. मनोज जरांगे पाटील यांनी जलसंप आंदोलन सुरू केलेलं होतं. मागणी केलेली होती मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी जात नोंद देऊन आरक्षण द्यावे आणि आज तागायत 2025 उजाडलंय. सध्याची परिस्थिती देखील जरांगे पाटलांची ठाम आहे की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या. आपण जर बघितलं तर साधारण 1978 पासून ते 2025 पर्यंतची ही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मात्र संपत नाही आहे. आता सरकार निर्णय काय घेतलाय बघणं महत्त्वाचं. निश्चित भाग्यश्री, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा. या संदर्भात अधिक अपडेट लागू आम्हाला केल्याच्या तुमच्याकडून नंतर जाणून तुम्ही घ्यायचीच आहे. तुर्तास ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे, त्याच्यात तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे. आता सिस्टम तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, त्या काळामध्ये जमीन होती. काय त्याला वावरत नव्हते, दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय काय दाखवला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला, त्यांनी काय करतो तू शेती करतो, कोणाची करतो ती यांची बटाई केली, टाकला मग करासाठी ती होती, ते कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढं चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय देऊन बी नाही का आता. रेकॉर्ड त्याच्या नावाने असेल याची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढं चालून, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही वेळी शेती नव्हती, हा बरोबर, त्या टायमाला नव्हती, पण शेती कोणाची बटाई भेटायची करत होता तो. मग त्याचा अर्थ का मराठा नाही का, किंवा तो काय कुणबी नाही का, जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं या पोरग. सगळ्या इव्हेंच्युअलिटी आहे ना, या आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागतं. म्हणजे जे करून खालच्या लोकांना काम करणार बाकीच्याचा नियम लागतो राव, आम्हाला नियम लागतो होता, बाकीच्या लागतच नाही. 29 जाती घातल्या आत्तापर्यंत. अहो सर, आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज नाहीत. आम्ही शिंदे समितीवर लई खुश आहे हो, त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज नाही, आम्ही तुम्हाला बोलत नाही. हे चाभरे सांगायचं तसं तुम्हाला करायला लागतं. काय इलाज आहे तुमचा, बाकीचा अहवाल नाही फेवाल नाही तरी 29 जाती घातल्या राव. इतके मराठी येडे आहेत का म्हणून मराठी मुंबईला आले. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासहित घरी राहणार नाही. फक्त शिंदे समिती इमानदारीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांगतो. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्रातला मराठा घरी दिसणारच नाही. आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवारी, शनिवार असं नाही ते शनिवार असं, हां शनिवार रविवार असं. तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक बी मराठा तुम्हाला
ते राहणार. आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाका. चला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. मराठवाड्यात विषयी जास्त ग्रेव आहे तिथं मराठवाड्याचं त्यांचं म्हणणं आहे हैदराबाद घ्यायचे हां बाकी ठिकाणी ते सुरू. आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर बी लागू करून टाका. तिकडे आपण 37 लाख दाखल दिले, आता नवीन 48,000 लाख तुम्हाला या दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांचा याला आणखीन तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तडजोड नाही होणार. जे व्हायचं असेल ते काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला, थोडा तरी कालावधी. एक घंटा बी 13 महिने दिले तुम्हाला नाही होत. तुम्हाला किती का दिला असता आम्ही ते सरकार लय शहाणं होते. कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून. आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकार. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. इतके दिवस थोडा अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो. माझी तळमळती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखीन. तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ मागा काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावं व्हायला हो. कोशिश करू आपण. आणि काय होतं मग आता तहसीलदार असो प्रांत असो त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपल्या पण तक्रार त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच बस. त्याच्यात तडजोडच नाही. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही. किती लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं आणि वाटलं करायचं. त्याच साहेब नाही तडजोड. त्यात नाही वाट. तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहेत. थोडा कशाच्या आधारे तर गॅजेटियरच्या आधारे. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्या असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. ज्या ज्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. नसता गावागावात कॅम्प लावा. एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे तर पहिल्या मागण्यासाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅजेटियर लगेच लागू करा लगेच. असं तुमचं म्हणणं आहे. लगेच. हा. बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भामध्ये खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितलं की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली टाका. फक्त त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलिसांवर आहे. बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाली नाही देऊन टाकले. आता कुठले पोलिसावर हल्ला झालेला. नाही नाही हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. हा पण मी ते पोलीस हल्ल्याचं म्हणले ना. कुठला पोलीस हल्ला. हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल, तिथे पोलिसांवर हल्ला झाला असेल किंवा या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल किंवा काय असं एवढं सोडून बाकी सगळे खटले मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता त्या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं, याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय आपण त्यांना. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ अहो ते म्हणले होते आम्ही 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला फक्त आंदोलन मागे घ्या. विड्रॉ करायला लागेल. कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला विधी व न्याय विभाग खातं त्यांच्याकडे. त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले ते आंतरवलीत येऊन फक्त आंदोलन मागे घ्या म्हणलं नाही घेत. नाही ना कशाला पाहिजे. आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आता फक्त तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे. बाकी त्याच्यात 1 मिनिट बी वेळ नाही. हां काय म्हणणं आहे तुमचं. 1 मिनिट बी नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा लागतो. न्याय व विधी व न्याय विभाग यांच्याकडे यांनी सांगितलं सगळं होतं. कोर्टात जे चार्जशीट दाखल झाले तेवढं फक्त विषय ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरलं मग नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने त्या मंत्रालयाने नाही ती ते काही करू शकते. 15 मिनिट. अहो त्या टायमात सांगितलं 15 मिनिटाच खेळ आमचं. तुम्ही आंदोलन माग घ्या मला घेत नसतं ना. केसेस चाडून लपून काय जातीचं वाटलं करू काय. नाही घेतलं तर केसेस मागं नाही घेणार तुम्ही. पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. नाही माझ्याकडे दुसरा असतं म्हणलं असतं केशी माग घ्या बाबा. मी केशीला नाही भेलो. पण हे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब. विधी व न्याय विभाग सांगतो ना. नाही सांगू विधी विभाग नाही, तो कोर्ट वेगळाच आहे. कोर्ट वेगळं आहे ना.
बघ तुला तालुका कोर्ट आहे, पुढे काय कोर्ट आहे, सगळ्या कोर्टाने हे करावं. सगळं करते ती गृह मंत्रालय सगळं करते. ह्याच्यामध्ये थोडा कालावधी, कारण कोर्टाची परवानगी लागेल ते आपल्या हातामध्ये नाही आहे. गृह मंत्रालय सगळं करून घेतं प्रोसिजर ते तुमच्यासोबत आहे ते. बरोबर आहे, बरोबर आहे. हे जे आहे मदतची 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15,80,00,000ची 96 प्रकरणं सध्या चालू आहे. कशामुळे चालू आहे? हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे त्यांची. पैसे नाही का त्यांच्याजवळ? नाही आहे ना आहे. आणि मग कशामुळं? त्यांच्या घरात कोण नाही राहिलं, लेकर आहेत ना बारीक बारीक. बरोबर आहे. तर आता आपण काय सांगितलं त्यांना की अहो त्या बाईला कोणाकडे सासरा संभलित आहे ना, लेख संभलित आहे ना, शेतात कामाला जात आहे ना. 96 संपून टाका आपण 1 महिन्यामध्ये त्यांना सांगितलं. कशामुळं 1 महिना पैसे नाही का त्यांच्याजवळ? आणि मग महिना कशामुळे? तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलो मी. तुम्हाला जे करायचं ते करा. आत्ता फोर्स पाठवतो. 1 मिनिटं नाही मिळणार, तेवढे एकातच मिळणार. ते याच्यात बी नाही मग तर याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात, हे सरकारचं काम आहे. तुम्हाला उगाच पुढं घातले त्यांनी. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणायला लागले? शिंदे समिती यात काय संबंध आहे? मग आता काही म्हणून मी बोलत नाही. मग तुमचा काय संबंध आहे याच्यावर? तुमचा संबंध आहे याच्यावर? तुमचा संबंध आहे याच्यावर? नाही नाही, मग तुम्ही या विषयात बोलत ना. तुम्ही या विषयात बोलत, तुमचा काय संबंध असतो? भिकार जाऊन याचं सुद्धा जातीवाद खेळायला लागले ते. निधी देणार सुद्धा पैसे नाही होते त्यांच्याकडे. 1 महिना पाहिजे त्यांना. 50-50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला. हा विषय जो आहे तुम्ही आज मंत्रिमंडळाशी बोलून याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊन टाका. 50-50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातल्या. आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत कोणच्यात. याच्यात बी नाही. हे खोडून टाका, हे खोडून टाका. याच्यात बी नाही. आता बलिदान केलेल्या लोकांचं खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? हे खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत. 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे काय व्हायचं. तिथं सुद्धा 2 महिने नाही वेळ देत मी त्याला. नाही देत. नाही नाही नाही, संपला विषय. तुम्ही बलिदान केलेल्या लोकांशी खेळता. आईचं कुकू दिलं आमच्या. नाही नाही, 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करा, येऊन द्या फोर्स. तुम्ही आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. अरे लेखबाळ कशी असती? तिला शेतात कामाला जाता येणार, सासरी संभळता येणार ना, लेकरं एवढे संभळता येणार. तिला नोकरी द्यायना तर निधी पण द्यायणार. आपण आता जे काही सांगितलं आहे ते आम्ही आज जाऊन मी मंत्रिमंडळाला सांगतो. अनुदान आणि जे काय आर्थिक मदत आहे आपल्या भावना मी पोचवेन स्वतः प्रत्यक्ष. हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळानं आपलं जे मत आहे ते मी सांगतो. त्यांनी निर्णय ताबडतोब घ्यावा. दोन्ही पण, सातारा संस्थान पण, नुसतं हैदराबाद. सातारा आणि हैदराबाद आणि मुंबई आणि औंध नंतर आपण करू शकतो. आणि पहिलं जर सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकारला की काही कालावधी द्यावा. नाही ते कालावधीच नाही त्याला आता सरसकटला. ते आमच्या आर्थिक कमी याच्या संग खेळायला लागले. भावने संग महिलाच्या मी बोलतो त्याच्याशी. लेकी बाळी चालता ना. ते नोकऱ्या द्यायच्या नुसत्या सगळ्यांना दिला राव. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. ते नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली, आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि 1 नोकरी देऊन टाक. तिथे कशाला भावना खेळायची? ज्याला नाही त्याला आधारातून नोकरीला घेता. मार्क दुसऱ्याची कमी करून तुमच्या वाढीता पाहण्याची तिथे घेता. इथं तर हे बोललेले शब्द आहेत. आपण बोलूया, आता जाऊन बोलून घेऊया आणि मग आपला निरोप त्यांना आपण पाठवून देऊ. त्यांच्याकडे किंवा त्यांच्या सहकारी असतील काय शासनाचा निर्णय झालेला आहे ते सांगू. अच्छा सांगून टाकू. मग उद्या सकाळी आणि केसीआरचं सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस. हे सरसकट मानलेले. कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला. आम्हालाच हाणलेलं. बरं, आम्हालाच हाणलेलं आहे. आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलेलं. उलट आमचीच मागणी त्याचा की त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस लावत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्या. आमचं त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणले कोणावरच होऊन देत नाहीत. लागू द्यावा मार. आता एवढ्या वेळेस लेकी बाळेल तुमच्या लागलं ती आमचीच लेख बाळेल असं सरकार म्हणलं. नसतं ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी येतात. कॉन्स्टेबल तर 100 असते. हे सगळे बडतर्फ होत होते. त्याचे पुरावे आहेत गोळ्या घालताना. त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच तिथं मागणी. त्यात सरसकट आहेत. 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांचा आळपोळ केली आणि आमच्या ढकली का काय?
समिती आपल्याला आलेली आहे त्यांना व्यवस्थित बाहेर काढायचं. स्वयंसेवक यांची त्यांनी मदत करून मंत्री नाहीये आपली शिंदे समिती मंत्री नाही शिंदे समितीबरोबर वाढली आपल्यासाठी त्यांना 18 लाख कोटी दिले. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवरती आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.